मद्य विक्री बंद, सोनसाखळी अंगठी मोफत, दरमहा रोख रक्कम आणि 200 युनिट वीज मोफत अशा फिल्मी स्टाईलच्या निर्णयाने तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांना चकित केले. 10 मे 2026 रोजी शपथ घेताच अवघ्या 48 तासात घेतलेले हे 4 मोठे निर्णय निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांवर आधारित असले तरी राज्याच्या आर्थिक आरोग्यावर त्यांचा परिणाम किती महागात पडेल याचा कधी विचार केलाय? तर हे धडाकेबाज निर्णय नेमके काय आहेत, कोणासाठी आहेत आणि याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदालासे आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. तमिळनाडूच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात होत असतानाच नवनियुक्त मुख्यमंत्री आणि सुप्रसिद्ध अभिनेते थलपती विजय यांना राज्यावर आर्थिक ओझं निर्माण करणाऱ्या धडाकेबाज निर्णयांची रांगच लावली आहे. तसं पाहिलं तर तमिळनाडूची अर्थव्यवस्था 2025-26 या वर्षामध्ये 35 लाख कोटी रुपयांच्या GSDPच्या अपेक्षित असली तरी 10.5 लाख कोटीच्या कर्ज बोजाखाली दबलेले आहे. राज्याचे 75% उत्पन्न स्वतःच्या करांमधून येत असले तरी महसुलाचा मोठा हिस्सा वेतन, नियुक्ती वेतन आणि कर्ज व्याजावर खर्च होतो. त्यामुळे नवीन योजनांसाठी निधी अपुरा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे थलपतींच्या या निर्णयांमुळे राजस्वात घट होईल आणि खर्चात प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे राज्यात दीर्घकालीन आर्थिक अस्थिरता येऊ शकते. थलपती यांनी घेतलेल्या निर्णयांमधील पहिला निर्णय तसं पाहायला गेलो तर बरोबर वाटणारा पण मद्य विक्री बंदी हा सर्वात वादग्रस्त ठरणारा निर्णय आहे. शैक्षणिक संस्था, बस स्थानके आणि धार्मिक स्थळांच्या 500 मीटर परिसरातील 700हून अधिक तमिळनाडू राज्य विपणन महामंडळाची मद्य विक्री केंद्र बंद करण्यात आले आहेत. तमिळनाडू केंद्रासाठी मद्य विक्री केंद्र ही राजस्वाची प्रमुख स्रोत आहे, ज्यातून वार्षिक 30 ते 40 हजार कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क आणि कर मिळतात. या बंदीमुळे ताबडतोब 5 ते 10 हजार कोटींची तूट येऊ शकते, जी राज्याच्या बजेटच्या 5 ते 60% आहे. त्यामुळे सामाजिक दृष्ट्या हे स्वागतार्ह असलं तरी नशामुक्ती, गुन्हे नियंत्रण आणि आरोग्य खर्चात दीर्घकाळ बचत होईल असं म्हणणं अवघडच आहे. प्रत्येक जिल्ह्यात 65 अँटी ड्रग्ज टास्क फोर्सची नेमणूक आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्पेशल टास्क फोर्स यामुळे सुरक्षिततेची भयकथा कदाचित कमी होईल, पण सुरुवातीला त्यासाठी 1000 कोटीचा अतिरिक्त निधी लागेल. याशिवाय मद्य विक्री बंदीमुळे बेकार होणाऱ्या हजारो कामगारांसाठी पुनर्वसन योजना नसल्याने सामाजिक तणाव वाढेल, ते वेगळंच. आता महिलांसाठी घेण्यात आलेले निर्णय म्हणजे राज्याच्या अर्थव्यवस्थेची डोकेदुखीच म्हणावी लागेल. 60 वर्षांखालील कुटुंबातील मुख्य महिलांना दरमहा 2,500 रुपयांची रोख मदत. ही योजना राज्यातील 1 कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी असेल, ज्यामुळे वार्षिक खर्च 3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. आता राहिला अनन सीन थित्तम योजना. गरीब मुलींच्या लग्नासाठी 5 ग्राम सोन्याची साखळी, अंगठी आणि सिल्क साडी देणं. हे भावनिक दृष्ट्या आकर्षक असलं तरी लाखो लग्नांसाठी 5,000 कोटी खर्च पडू शकतो. आता या सर्व योजनांमुळे राज्याच्या खर्चात 20 ते 25% वाढ होईल, जी केंद्राकडील निधीवर अवलंबून असेल. तमिळनाडू आधीच DMK सरकारमुळे आर्थिक दबावात आहे. त्यात हे नवीन नियम आणखीन जटिलता निर्माण करतील. 2000 युनिट पर्यंत मोफत वीज ही योजना घरगुती ग्राहकांसाठी 2 महिन्यात लागू होईल. तमिळनाडू वीज वितरण कंपन्यांना यासाठी अनुदान द्यावे लागेल, जे वार्षिक 15,000 20,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. दिल्ली, पंजाब, तेलंगणा सारख्या राज्यांप्रमाणे ही योजना लोकप्रिय आहे, पण वीज उत्पादन खर्च वाढणे, कंपन्यांचे तोटे वाढतील आणि ते कर वाढीने भरून काढावे लागतील. कामराज शिक्षा आश्वासन योजनेत सरकारी शाळा विद्यार्थ्यांना 15,000 रुपयांची मदत आणि उच्च शिक्षणासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज. हे चांगले असले तरी 50 लाख विद्यार्थ्यांसाठी 10,000 कोटीचा खर्च होईल. बेरोजगार पदवीधारकांना 4,000 आणि डिप्लोमा धारक 2,500 रुपयांचा भत्ता, तसेच 5 लाख ग्रामीण नोकऱ्या. यामुळे रोजगार क्षेत्रात सुधारणा होईल, पण त्यासाठी 25,000 कोटींची गरज आहे. एकूणच विजय सरकारचे हे निर्णय राजकीय फायद्यासाठी घेतलेले असले तरी आर्थिक दृष्ट्या महागात पडणारेच म्हणावे लागतील. राज्याचे उत्पन्न वाढण्यासाठी व्यवसाय कर, विक्री कर वाढवणे किंवा गुंतवणूक धोरणे आणणे आवश्यक आहे, अन्यथा कर्ज 15 लाख कोटींवर पोहोचेल आणि विकास कामे थांबतील. मद्य विक्री बंदीमुळे 10,000 कोटींचे राजस्व हरवले तर इतर योजनांसाठी 1 लाख कोटीचा अतिरिक्त खर्च होईल. दीर्घकालीन फायद्यासाठी सामाजिक सुधारणा चांगल्या, पण आर्थिक नियोजनाशिवाय या सरकारचे आयुष्य लहान ठरेल. लोकप्रियता मिळाली पण अर्थव्यवस्था कोलमडल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.